नमस्कार मित्रांनो. तर मी एक स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे आठवणीतले क्षण एका द ब्लॉगर. तर आज आहे रामनवमी. सर्वांना सर्वप्रथम रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा. तर आज आम्ही निघालो होतो अशोकवनाला. अशोकवन येथे श्री प्रभू रामचंद्रांची मूर्ती स्थापन करण्यात आली होती. आम्ही चालत चालत निघालो आणि इथे आहे विद्याभूषण स्कूल. तर तिथून आम्ही पुढे रस्त्याने चालत चालत निघालो आणि ही आहे डीमार्ट रेडी. छोटं मोठं सामान आपल्याला ती डीमार्टमध्ये मिळून जातं. आम्ही चालत चालत निघालो आणि तुम्ही पाहू शकता ते छोटे मोठे धंदेवाले आपला छोटासा धंदा, भाजीचा धंदा लावून ते बसले होते. आणि आम्ही पोहोचलो अशोकवनला. ते समोरच आहे प्रभू मारुतीरायाचं मंदिर. हे खूप जुनं मंदिर आहे आणि बाजूलाच आहे आजी आजोबा गार्डन आणि त्याच्या पुढेच समोर मंदिर उभारलं होतं. आणि तिथे हे आहे हनुमानाचं मंदिर. आणि समोर तुम्ही पाहू शकता छोटंसं आणि खूप सुंदर देखणं असं मंदिर उभारलं आहे. आणि आतमध्ये पाहण्यासाठी खास आकर्षण म्हणून अयोध्येमध्ये राम मंदिर जे बांधलं आहे तिथे जे प्रभू रामचंद्रांची मूर्ती स्थापन केलेली आहे, सेम मूर्ती इथे दाखवण्यात आली आहे. आणि सजावट सुद्धा मंदिराची खूप छान केली आहे. पाहू शकता तुम्ही सुंदर देखावा. तितकं सुंदर लाईटिंग इथे बनवलं होतं. छोटं आणि देखणं मंदिर इथे आपल्याला पाहायला मिळालं. आणि त्या पाहण्यासाठीच आम्ही तिकडे गेलो आणि प्रभू रामचंद्राचं दर्शन सुद्धा घेतलं. प्रभू रामचंद्राचं दर्शन घेऊन झाल्यानंतर थोडासा विरंगुळा म्हणून श्रेयाला घेऊन गेलो आम्ही गार्डनला. हे आजोबा आजी आजोबा गार्डन आहे. थोडंसं तिथं लहान मुलं खेळणं कमी झालं आहे. एकदम घसरगुंडे आहेत तिथे. श्रेया थोडीशी घसरगुंडीवरती खेळली, थोड्याशा उड्या मारल्या आणि आम्ही निघालो मग परतीच्यासाठी घरी. तर हा व्हिडिओ मी इथे संपवतोय. तुम्हाला व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.